नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पिकांना 100% सुरक्षा कवच पुरवणाऱ्या नव्या पीक विमा योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. देशाच्या सुरक्षेसंदर्भातल्या सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी लष्कर सज्ज, लष्कर प्रमुखांची ग्वाही. देशातल्या जलमार्ग वाहतुकीचं प्रमाण 3.5% वरून 15% करण्याचं सरकारचं उद्दिष्ट. नितीन गडकरी. पुण्यातील मुळा-मुठा नदी प्रवाह प्रदूषणमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारचा जपानशी करार. देशाच्या प्रगतीची गती वाढवण्यासाठी युवा पिढीनं सार्वजनिक कार्यात सहभागी व्हावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. आणि महिला टेनिसमध्ये सानिया मार्टिना जोडीची विजयी घोडदौड सुरूच. रिकॉन फर्नांडिस आणि नताशा यांच्या 1994 मधल्या विक्रमाशी बरोबरी. आता सविस्तर वृत्त. देशातील शेतकऱ्यांची बिकट अवस्था लक्षात घेऊन नवीन पिकांसाठी पंतप्रधान कृषी विमा योजनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. विम्याचा कमीत कमी हप्ता आणि पिकांना 100% सुरक्षा कवच असं या नवीन विमा योजनेचं स्वरूप असून येत्या खरीप हंगामापासून ती लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज नवी दिल्ली इथं एका पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कृषी मंत्री राधामोहन सिंग, संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू उपस्थित होते. नवीन धोरणानुसार पूर्ण विमा असलेले दावे लवकर निकाली काढण्यात येणार आहेत. ही योजना आधीच्या राष्ट्रीय कृषी विमा योजना आणि सुधारित राष्ट्रीय कृषी विमा योजना यांच्याऐवजी लागू केली जाणार आहे. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी मार्गी लावण्यासाठी सचिवांची समिती स्थापन करायलाही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. देशाच्या सुरक्षेसंदर्भातल्या सर्व आव्हानांना तोंड द्यायला भारतीय लष्कर सज्ज असल्याची ग्वाही लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग यांनी दिली आहे. नवी दिल्लीत ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सुरक्षेपुढची आव्हानं गुंतागुंतीची असून खास करून बाहेरून सायबर हल्ल्यांचा धोका वाढला आहे. त्यावर मात करण्यासाठी आधुनिक लष्करी उपकरणं समाविष्ट करून घेण्यासाठी पावलं उचलण्यात आली आहेत. जलद तांत्रिक प्रगतीसाठी नव्या विभागाची स्थापना केली जात आहे, अशी माहिती सिंग यांनी यावेळी दिली. सुरक्षेत सुधारणा करण्यासाठी लष्कराच्या सर्व कमांडरना सुरक्षेचा लेखाजोखा तयार करण्याचे निर्देश दिले असल्याचं ते म्हणाले. सैन्य दलांमध्ये समन्वयाबाबत कुठलीही समस्या नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कमीत कमी जीवितहानी व्हावी असं ठरवल्यामुळे पठाणकोटची कारवाई पूर्ण व्हायला काहीसा वेळ लागला, असंही लष्कर प्रमुख दलबीर सिंग यांनी यावेळी सांगितलं. आताच हाती आलेल्या वृत्तानुसार पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी मसूद अझहरला पाकिस्ताननं आज चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या हवाल्यानं पीटीआय वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तो म्होरक्या असून भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यामध्येही मसूद आरोपी आहे. कंदाहार विमान अपहरण प्रकरणात त्याला सोडावं लागलं होतं. मसूदबरोबरच त्याचा भाऊ अब्दुल रेहमान रौफलाही ताब्यात घेतला आहे. पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांची आज देशांतर्गत उच्चस्तरीय बैठक झाली. त्यानंतर शरीफ यांनी मसूदला ताब्यात घेण्याचे आदेश दिल्याचं पाकिस्तान प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे. पाकिस्तानवर अझहरवर कारवाई करावी अशी ठाम आणि कठोर भूमिका भारतानं घेतली होती. अमेरिकेनंही तसे स्पष्ट संकेत दिले होते. देशांमध्ये 3 नवीन बंदरांच्या विकास कामांसाठी 20,000 कोटींची निविदा येत्या मार्चपर्यंत काढण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत दिली. यामध्ये महाराष्ट्रातील वाढवण बंदरासह पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतील बंदरांचा समावेश आहे. देशातल्या जलमार्ग वाहतुकीचं प्रमाण 3.5% वरून 15% करण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे, असंही त्यांनी मुंबईत किनारी नौकानयन आणि अंतर्गत जलमार्ग या विषयावर आयोजित परिषदेत बोलताना सांगितलं. चीनमध्ये जलमार्ग वाहतुकीचं प्रमाण 47 ते 49% आहे. कोरियामध्ये 43 ते 44% आहे. युरोपीय देशांमध्ये 40% आहे. आपल्याकडे मात्र ते अवघं 3.5% असल्याची खंत गडकरी यांनी व्यक्त केली. वधवा, सगरपूर आणि केरळ इथं 3 मोठी बंदरं सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. त्याचं काम येत्या एप्रिलपासून सुरू होईल, असं गडकरी म्हणाले. पुण्यातील मुळा-मुठा नदी स्वच्छ करण्याच्या प्रकल्पासाठी सुमारे 1,000 कोटी रुपयांचं अल्पदरानं कर्ज पुरवण्याचं जपान सरकारनं मान्य केलं आहे. यासंदर्भातल्या करारावर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. मुळा-मुठा प्रदूषणमुक्त करण्यासाठी जपान सरकार केंद्र सरकारला वर्षाला 0.5% किंचित जास्त व्याजदरानं कर्जपुरवठा करणार आहे. प्रकल्पाचा खर्च केंद्र सरकार आणि पुणे महानगरपालिका वाटून घेणार असून यात केंद्र सरकार 85% खर्चाचा वाटा उचलणार आहे.
प्रकल्प जानेवारी 2022 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. कर्ज फेडण्यासाठी भारताला 40 वर्षांची मुदत देण्यात आली आहे. राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत हा करार करण्यात आला आहे. देशातल्या 302 प्रदूषित नदी प्रवाहांमध्ये मुळा मुठा नदी प्रवाहाचा समावेश आहे. राष्ट्रनिर्मितीच्या कार्यासाठी आणि देशाच्या प्रगतीची गती वाढवण्यासाठी युवा पिढीनं सार्वजनिक कार्यात सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केलं. पुण्यातील मायर्स MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्यातर्फे पुण्यात येत्या 27 ते 30 जानेवारी दरम्यान भारतीय छात्र संसद आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मायर्स MIT शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक राहुल कराड, अभिनेते मिलिंद गुणाजी आणि जाहिरात निर्माते अलेक पदमसी यांच्या हस्ते घंटानाद करण्यात आला. तरुण पिढीच्या मानसिकतेत बदल घडवण्यासाठी त्यांना समाजकार्याची प्रेरणा देण्यासाठी वर्ष 2011 पासून दरवर्षी भारतीय छात्र संसद आयोजित केली जाते. पिंपरी चिंचवड इथं होणारं 89वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता कोणत्याही राजकीय अडथळ्याशिवाय पार पडेल आणि त्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याचं खासदार अमर साबळे यांनी आज पुण्यात एका पत्रकार परिषदेत सांगितलं. संमेलनाविषयीच्या वादावर आता पडदा पडल्याचं सांगून संमेलन उत्साहात होईल असंही साबळे म्हणाले. यावेळी भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष PD पाटील उपस्थित होते. नागपूर शहरातील गुन्ह्यांचं प्रमाण कमी झालं असून स्मार्ट आणि सुरक्षित शहर बनवण्यासाठी 712 ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्यात येणार आहेत अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त SP यादव यांनी आज नागपूर इथं एका पत्रकार परिषदेत दिली. नागपुरात गेल्या 10 वर्षात घडलेल्या गुन्ह्यांचा आलेख त्यांनी यावेळी सादर केला. महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढलं असून हे सर्व गुन्हे उघडकीस आल्याचं यादव यांनी सांगितलं. स्मार्ट शहर योजनेअंतर्गत CCTV बसवण्यासाठी यावर्षी निविदा काढण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न असून त्यासाठी उत्तम दर्जाचा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येईल असं पोलीस आयुक्तांनी यावेळी सांगितलं. मुंबईत येत्या रविवारी 13वी स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वाहतूक सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी आज या स्पर्धेतल्या विविध प्रकारांची, वेळापत्रकाची आणि सोयी सुविधांची माहिती पत्रकार परिषदेत दिली. हौशीसाठी होणाऱ्या पूर्ण मॅरेथॉनला छत्रपती शिवाजी टर्मिनस बाहेर पहाटे 5:40 हिरवा झेंडा दाखवला जाईल. मान्यवर व्यक्ती आणि भारतीय धावपटूंसाठी सकाळी 7:20 मॅरेथॉन सुरू होईल. मॅरेथॉनमध्ये पोलीसही सहभागी होणार असून पोलीस चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या मॅरेथॉनला टीना अंबानी, अभिनेता R माधवन, गुलशन ग्रोवर, जुही चावला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. अकोला जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीनं राज्य विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील औद्योगिक समूहांसाठी आज कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना पतपुरवठा करण्याबाबत तसंच मध निर्मिती आणि प्रक्रिया, दगडी मूर्ती आणि कोरीवकाम उद्योग या समूहांना मार्गदर्शन करण्यात आलं. 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये समूह विकासाची संकल्पना केंद्र आणि राज्य शासनातर्फे राबवण्यात येत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यशाळेची आवश्यकता असल्याचं जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी सांगितलं. स्वच्छ भारत अभियानाचा प्रभाव पर्यटन स्थळांवर सुद्धा दिसू लागला आहे. पनवेलजवळील कर्नाळा किल्ला आणि कर्नाळा पक्षी अभयारण्य परिसरातला हा बदल पर्यटकांना समाधान देणारा आहे. पनवेल तालुक्यातला कर्नाळा किल्ला आणि त्याच्या आजूबाजूच्या दाट जंगलामध्ये पसरलेलं कर्नाळा पक्षी अभयारण्य, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पेण, खोपोली, उरण अशा भागातून इथं पर्यटक आणि पक्षीप्रेमी दररोज येत असतात. 150हून अधिक पक्ष्यांच्या जाती आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या 37 प्रजाती इथं आढळतात. इथल्या जंगल परिसराचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येतात आणि इथली स्वच्छता पाहून सुखावून जात आहेत. ठिकठिकाणी कचरा कुंड्या आणि कचरा टाकण्यासाठी जाळ्या बसवलेल्या असल्यानं पर्यटकांना प्लास्टिक बॉटल्स, खाद्यपदार्थाची वेष्टनं किंवा कागद कपडे असा कचरा टाकण्यासाठी सुविधा उपलब्ध झाली आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये स्वच्छता अभियान अंतर्गत आपण कल्लेगावची ग्रामपंचायत विकास समिती आहे आणि त्यांच्या मार्फत आपण प्लास्टिक सर्व उचलून घेतो. त्यांचे माणसं काम करतात. त्यांच्याबरोबर आमच्याकडे असणारे जे मजूर आहेत आम्ही स्वतः त्यांच्याबरोबर जातो आणि सर्व कचरा जसा जसा पर्यटक वर्ग आपला जसा फिरतो
आणि जसा कचरा पडलेला असेल तसा तो संपूर्ण प्लॅस्टिक कचरा उचलून घेतो. इथल्या कले गावातील महिला बचत गटांनी स्वच्छता अभियानात मोलाचा सहभाग दिलेला दिसतो आहे. कर्नाळा किल्ला परिसरात येणारे पर्यटक हे स्वच्छतेच्या बाबतीत समाधानी असल्याचं पर्यटक स्वतः सांगत आहेत. पूर्ण टोटल जेवढा परिसर आहे जंगलामध्ये फिरून वन कर्मचारी, वनक्षेत्र अधिकारी, वनपाल यांच्या समेत सर्व जे काम म्हणजे रोजगार वर्कर आहे ते सर्व फिरून पूर्ण जेवढा काही कचरा जिथे पडलेला असेल ते कचरा उचलून पूर्णपणे कचरा कोंडीत टाकून ते त्यांची एकदम व्यवस्थितरित्या विल्हेवाट लावून जंगल पूर्णपणे एकदम कचरा मुक्ती करून ठेवलेलं आहे. पक्षी आणि इतर प्राण्यांचे पिंजरे योग्य निगा राखलेले दिसत आहेत. ठिकठिकाणी कचरा न टाकण्याबद्दल किंवा परिसर स्वच्छ ठेवण्याबद्दलचे फलक आता दिसू लागलेत. त्यामुळे स्वच्छ भारत अभियान मोहिमेला पर्यटकांनी मोलाची साथ दिली आहे असं चित्र कर्नाळा अभयारण्य आणि किल्ला परिसरात दिसू लागलंय. WTA सिडनी आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताची सानिया मिर्झा आणि तिची सहकारी खेळाडू स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस यांची जोडी उपांत्य फेरीत दाखल झाली आहे. या जोडीनं चीनच्या चेन लियांग आणि शुई पेंग यांचा 6-2, 6-3 असा पराभव केला. या विजयामुळे सानिया आणि मार्टिना यांच्या जोडीनं आता रिकॉन फर्नांडिस आणि नताशा यांच्या वर्ष 1994 मधल्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. सानिया आणि मार्टिना यांचा हा सलग 28वा विजय आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये थोडा गारठा जाणवत असून या भागाच्या सरासरी तापमानात किंचित घट झाली आहे. मात्र विदर्भामध्ये तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं 9.8 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 29, किमान 19, नागपूर 29 आणि 12, पुणे 30 आणि 12, औरंगाबाद 30 आणि 14, नाशिक 29 आणि 12, कोल्हापूर 31 आणि 16, रत्नागिरी 30 आणि 17, सोलापूर 32 आणि 15, अमरावती 30 आणि 14. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार मौलाना मसूद अझहरला पाकिस्ताननं केली अटक. पिकांना 100% सुरक्षा कवच पुरवणाऱ्या नव्या पीक विमा योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. देशाच्या सुरक्षेसंदर्भातल्या सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी लष्कर सज्ज, लष्कर प्रमुखांची ग्वाही. देशातल्या जलमार्ग वाहतुकीचं प्रमाण 3.5% 15% करण्याचं सरकारचं उद्दिष्ट, नितीन गडकरी. पुण्यातील मुळा मुठा नदी प्रवाह प्रदूषणमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारचा जपानशी करार. देशाच्या प्रगतीची गती वाढवण्यासाठी युवा पिढीनं सार्वजनिक कार्यात सहभागी व्हावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. आणि महिला टेनिसमध्ये सानिया मार्टिना जोडीची विजयी घोडदौड सुरूच. रिकॉन फर्नांडिस आणि नताशा यांच्या 1994 मधल्या विक्रमाशी बरोबरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. शहरीकरणाच्या विकासाबरोबरच अनेक नागरी समस्याही आज वाढल्या आहेत. कचऱ्याचा भस्मासूर शहरातल्या गावातल्या जमिनी गिळंकृत करू लागला आहे. प्रदूषण धोक्याची पातळी ओलांडू लागला आहे. त्यामुळे शहरातल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत आता नवा विचार होऊ लागला आहे. मुंबई महानगरपालिकेनं कचऱ्यापासून उपयुक्त अशा ज्वलनशील ब्रिकेट्स निर्माण करण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. कचऱ्याच्या या उपयुक्त उपक्रमाबाबत जाणून घेऊया आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांना या चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.